आता बघूयात आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडतायत. तर सुरुवातीची बातमी आहे, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा जो बायडन यांनी देखील भारताला दिलेल्या आहेत. कारण भारताचं हे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आज साजरा होतो. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शुभेच्छा देताना भारत अमेरिका हे कायमच मित्र राहिलेत आणि पुढेही राहतील. भारत महात्मा गांधींच्या सत्य अहिंसा या तत्वावर आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरून वाटचाल करत असल्याचंही बायडन यांनी एका निवेदनात म्हटलंय. केवळ भारतातच नाही तर इंग्लंडमध्ये देखील तिरंगा फडकत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय नौदलानं युद्धनौका INS तरंगिणीवर तिरंगा फडकावला. केनियातल्या मुंबासमध्ये देखील भारतीय नौदलाकडून स्वातंत्र्य दिन साजरा झाला. INS तबारवर तिरंगा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा झाला. ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये देखील तिरंगा डौलानं फडकवण्यात आला. INS सुमेधावर स्वातंत्र्य दिनानिमित्तानं या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्राझीलच्या रिओ दी जेनेरियोमध्ये देखील भारताचा तिरंगा फडकवण्यात आला. भारतीय नौदलाकडून INS तर्कश्वर अशा पद्धतीनं उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा झाला. आता बघणार आहोत आपण रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासंदर्भातल्या बातम्या. युक्रेनच्या क्रॅमस्टोक शहरावर गुरुवार ते शुक्रवार रात्रभर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. या भागात 11 रॉकेट आदळली होती अशी माहिती युक्रेनच्या इकडच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली. निवासी इमारतींचं नुकसान झालं असलं तरी जीवितहानी झाली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. रात्री झोपेत असताना या नागरिकांनी स्फोटांचे भयंकर आवाज ऐकले आणि ताबडतोब आपल्या कुटुंबासह या सगळ्यांनाच निवारागृहात स्थलांतरित करण्यात आलं अशी माहिती इथल्या रहिवाशांनी दिली. डोन्सकच्या उत्तरेकडच्या कुराखोव या आणखी एका शहरावरही रात्रभर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. या 2 नागरिकांचा मृत्यू झाला. काही निवासी घरांचंही नुकसान झालंय. युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी अध्यक्ष झेलेन्स्कींनी रशियाच्या नागरिकांना समोर येऊन बोला आणि युक्रेनला पाठिंबा द्या असं आवाहन केलंय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या क्रूर विचारसरणीबद्दल हे नागरिक शांत बसतात आणि त्यामुळे ते त्यांच्या रणनीतीचा भाग आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. झेलेन्स्की आपल्या दैनंदिन संबोधनातून हा मुद्दा मांडत होते. अध्यक्ष आणि त्यांचे भागीदार म्हणजेच त्यांचे काही सहकारी रशियाविरुद्ध नवीन निर्बंध कशा पद्धतीनं घालता येऊ शकतात याविषयीचं काम करत असल्याचं त्यांनी यात म्हटलंय. पण याविषयीचा कुठलाही तपशील त्यांनी दिला नाही. रशियन नागरिकांच्या पर्यटक व्हिसावर प्रवेश मर्यादित ठेवण्याच्या युरोपियन युनियनच्या प्रस्तावांचा देखील झेलेन्स्कींनी यावेळी संदर्भ दिला. रविवारी लुहान्स्क प्रदेशातील टेर्नो गावाबाहेरच्या शेतात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचा व्हिडिओ रशियाच्या एका वृत्तसंस्थेनं जारी केलाय. आग विझवण्यासाठी विशेष उपकरणं घेऊन अग्निशमन दल त्या ठिकाणी जात असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं. आग नेमकी कशामुळे लागली हे कारण मात्र कळू शकलं नाही. खार्किव्ह प्रांतातला उडी भाग रशियन सैन्याच्या ताब्यात आल्याचं रशियाच्या लष्कराकडून सांगण्यात आलं. या प्रदेशातील उडीचा परिसर पूर्णपणे मुक्त झाल्याचं संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी त्यांच्या दैनंदिन निवेदनात सांगितलं आहे. केरेसन प्रदेशात युक्रेनचे 35 सैनिक आणि डोन्सक प्रदेशात या भागामध्ये सुमारे 200 सैनिक मारले गेलेत असा दावा त्यांनी केलाय. युद्धात नुकसान झालेल्या घरांच्या पुनरुभारणीचं काम सध्या युक्रेनमध्ये सुरू आहे. नुकसान झालं असलं तरी यातल्या कोणत्या वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल का यावर स्वयंसेवकांनी आता जोर दिलेला आहे. युक्रेनची राजधानी अर्थात कीववर कब्जा घेण्याच्या सुरुवातीच्या प्रयत्नात या भागांचं प्रचंड नुकसान झालं. ज्यांची घरं गेली आहेत तशी मुलं आणि सेवानिवृत्त महिला आणि इतर नागरिक देखील इथे मदतीसाठी पुढे येत आहेत. युद्धामुळे देशाचं $100 बिलियन पेक्षा जास्त नुकसान झालंय असं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यातच सांगितलं होतं. हे प्रमाण 2020च्या एकूण देशांतर्गत उत्पादनांच्या 2/3 पोहोचल्याचं ते म्हणाले. घरांच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना या रकमेपेक्षा 7 पटीनं जास्त खर्च अपेक्षित आहे. जापोरिझिया अणुप्रकल्पाच्या आडून रशिया निकोपोल आणि मॅग्नेट शहरावर हल्ला करण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केला. नागरिकांना घाबरवून टाकण्याचा प्रकार निंदनीय असल्याचं ते म्हणाले. प्रकल्पाच्या परिसरात रशियन सैन्याच्या सततच्या अस्तित्वामुळे नागरिकांच्या जीवाला रेडिएशनचा देखील होऊ शकतं रेडिएशन असा धोका असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. युक्रेनच्या बंदरांमधून 16 जहाजांमधून 7 देशांसाठी धान्य पाठवणाऱ्याचे देखील झेलेन्स्की यांनी या दैनंदिन संबोधनात म्हटलंय. युरोप, आशिया आणि आफ्रिकेकडे मका, गहू, सूर्यफुलाचं तेल, सोयाबीन आणि जागतिक बाजारपेठेसाठी आवश्यक असं इतर धान्यही पाठवण्यात आल्याचं झेलेन्स्की म्हणालेत. डोन्सक प्रदेशात झालेल्या गोळीबारानंतरच्या जखमींचे व्हिडिओ रशियाच्या सरकारी टीव्हीनं जारी केलेत. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी शनिवारी संध्याकाळी वोलिर्बका आणि माकिवच्या रस्त्यांवर अशा पद्धतीनं गोळीबार केला, ज्यात 3 नागरिकांचा मृत्यू झाला. स्वयंघोषित डोन्सक पीपल्स रिपब्लिकच्या रशिया समर्थित अधिकाऱ्यांनी शनिवारी या हल्ल्यामध्ये 11 जण जखमी झाल्याचं म्हटलं होतं.
15,000 टन मका भरलेलं जहाज शुक्रवारी रात्री इटलीच्या रेवेना बंदरात पोहोचलं. युक्रेन आणि रशिया हे गहू, कॉर्न त्याचबरोबर बार्ली आणि सूर्यफूल तेलाचे प्रमुख जागतिक पुरवठादार मानले जातात. आफ्रिका, मध्य पूर्व आणि आशियाच्या नागरिकांना प्रामुख्याने या सगळ्याचा पुरवठा केला जातो. काळ्या समुद्रातल्या या प्रदेशालाच म्हणजे युक्रेनला ब्रेड बास्केट असंही संबोधलं जातं. अमेरिकेतली बातमी. हवामान बदलाशी लढा देण्यासाठी $375 अब्ज खर्चाचा समावेश असलेलं एक मोठं विधेयक मंजूर करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. महागाई कमी करण्यासाठीचं विधेयक, त्याचबरोबर अर्थव्यवस्था आणि विविध क्षेत्रांमध्ये कशा पद्धतीनं सूट देता येऊ शकेल, त्याचबरोबर हरित ऊर्जा अधिक स्वस्त करण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं. 2030 पर्यंत US कार्बन उत्सर्जन सुमारे 40% कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. हजारो ब्राझिलियन नागरिकांनी 45 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचं स्मरण केलं होतं आणि यावेळी क्रूर लष्करी हुकुमशाहीचा निषेध करण्यासाठी आंदोलक मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. 1977 मध्ये साओ पावलो विद्यापीठाच्या लॉ स्कूलमध्ये ब्राझिलियन नागरिकांनी एका पत्रवाचनासाठी गर्दी केली होती आणि इथे कायद्याचं राज्य त्वरित यावं यासाठी मागणी करणारा जाहीरनामा इथे सादर करण्यात आला होता आणि यावर निवडणूक प्रणालीचं रक्षण करण्यासाठीच्या घोषणा देखील देण्यात आल्या होत्या. अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांना पुन्हा निवडून येण्याबद्दल देखील इथे नागरिकांनी याचा पुनरुच्चार केला. ग्वाटेमालातली बातमी आहे. राजधानीच्या विविध भागातून मोर्चे काढण्यात आले. सरकारचा कथित भ्रष्टाचार, त्याचबरोबर उच्च राहणीमान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या हल्ल्याचा निषेध दर्शवण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी राजधानीतील सार्वजनिक म्हणजे तिथल्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एकत्र आलेले आपण पाहतोय. भ्रष्टाचारांनी सत्ता सोडण्याची मागणी करत हातात फलक घेऊन इथे आंदोलक एकत्र आले होते. हा मोर्चा ग्वाटेमाला सिटीच्या ऐतिहासिक डाऊनटाऊन ते सत्ताधाऱ्यांच्या निवासस्थानापर्यंत जाऊन पोहोचला. उच्च राहणीमान असलेल्या म्हणजेच त्याबद्दल किमतींचा मुद्दा देखील इथे उपस्थित करण्यात आला होता. पुढची बातमी आपण बघतोय व्हेनेझुएलातली. कारण व्हेनेझुएलामध्ये शिक्षक आणि इतर शिक्षण कर्मचाऱ्यांनी बुधवारी कॅरकसमध्ये आंदोलन केलं होतं. सुट्टीचा बोनस न मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर सप्टेंबरमध्ये वर्गात परत न येण्याची धमकी देखील सार्वजनिक शाळेतल्या या शिक्षकांनी दिली होती. नवीन पगारावर अजूनही सहमती झाली नसल्याचं संघटनेनं सांगितलं. शेकडो सरकारी कर्मचारी देखील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या समर्थनार्थ या रॅलीत जमले होते. या कार्यक्रमादरम्यान व्हेनेझुएलाच्या वरच्या अमेरिकेच्या निर्बंध जे लादण्यात आले त्याविषयीचा रोषही या सगळ्यांनी उपस्थित व्यक्त केला. आणि औरंगाबादमधली एक अत्यंत धक्कादायक बातमी आपण यानंतर बघणार आहोत. एकीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष आपण सगळीकडे पाहतोय, पण औरंगाबादमधून एक धक्कादायक माहिती समोर येते. कन्नड तालुक्यातल्या एका गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इथल्या एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवर 6 नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. कन्नड ग्रामीण पोलिसांनी या 6 आरोपींना ताब्यात घेतलंय. यात काही आरोपींकडून यापूर्वी देखील पीडित मुलीची छेड काढण्यात आली होती आणि तिच्यावर अशाच पद्धतीनं अत्याचार करण्यात आले होते आणि या संपूर्ण घटनेनं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हळहळही व्यक्त होते. स्वातंत्र्यदिनी राज्यात ही लाजिरवाणी घटना घडली आहे. अविनाश कानडजी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत औरंगाबादहून. अविनाश, अत्यंत भयंकर आणि निर्घृणास्पद असा हा प्रकार म्हणावा लागेल. आणखीन काही माहिती या संदर्भातली कळू शकली आहे? या पीडितेच्या तब्येतीविषयी काही माहिती कळू शकली का? नक्कीच. पीडितेची तब्येत आताच आपण पोलीस ठाण्यामध्ये जे DYSP आहे विभागाचे त्यांची बाईट घेण्याची किंवा त्यांच्याकडून त्याबद्दलची माहिती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु त्यांची त्या मुलीसोबत चर्चा चालू आहे. कुठेतरी त्या मुलीची तब्येत आता जरी स्थिर असली तरी हा भयंकर प्रकाराने मात्र औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो आणि दुसरीकडे अशी घटना, त्यामुळे औरंगाबादमध्ये कुठेतरी या गोष्टीवर आणि या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या मुलीला फक्त 6 जणांनी 13 तारखेलाच बलात्कार केला नाही, तर या मुलीला याच्या अगोदर त्यातील जे 2 ते 3 आरोपी होते हे लगातार. औरंगाबादमधल्या कन्नडमधली धक्कादायक घटना असल्याची माहिती सध्या समोर येते. यातल्या 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आणि बातमीनंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बघणार आहोत जगाच्या कानाकोपऱ्यात नेमकं काय घडतंय. सुरुवातीची आता बातमी आहे पोप फ्रान्सिस यांनी केलेल्या विधानाबद्दलची. सोमालियाची लोकसंख्याच म्हणजे तिथली जनता दुष्काळामुळे त्यांना उपासमारीला सामोरं जावं लागतं, हे जगानं विसरून चालणार नाही असं पोप फ्रान्सिस यांनी रविवारच्या आपल्या संदेशात जगाला आवाहन करताना म्हटलंय. या प्रदेशातील लोकसंख्या आधीच अनिश्चित स्थितीत जगते आणि त्यांना आता त्यात दुष्काळामुळे अधिक धोका असल्याचं पोप फ्रान्सिस म्हणाले. दुर्दैवानं युद्धामुळे अनेक संसाधनांचं नुकसान होतं आणि त्यामुळे उपासमारी रोखण्याचे प्रयत्न, आरोग्य आणि शिक्षणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं देखील आवश्यक असल्याचं पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन दक्षिण कॅरोलिनामध्ये कुटुंबियांसह सुट्टीचा आनंद घेतानाची दृश्य सध्या आपण बघतोय. रविवारी सकाळी समुद्र किनाऱ्यावर त्यांनी बाईकही चालवली. त्यांच्या खासगी बीच आणि गोल्फ रिसॉर्टसाठीची ही प्रसिद्ध जागा आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार हे कुटुंब मंगळवारपर्यंत या भागामध्ये असणार आहे. बातमी आहे कोरोना व्हायरस संदर्भातल्या दक्षिण पश्चिम चीन भागात असलेल्या तिबेट या स्वायत्त प्रदेशात 99 कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं कळतंय. 848 रुग्णांना विशेष लक्षणं नव्हती आणि अशी माहिती यातल्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याचं देखील ते म्हणतात. तिबेटमधल्या विस्तीर्ण या सगळ्या भागामध्ये विरळ लोकसंख्या आहे, पण हवेचा कमी दाब आणि ऑक्सिजनचं कमी प्रमाण असल्यामुळे न्यूक्लिक ॲसिडचे प्रमाण तपासण्यासाठी खूप वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय. कोरोनाचे रुग्ण त्याचबरोबर त्यातला नवीन संसर्ग ओमायक्रॉन सबव्हेरियंट असलेला BA.2.76 मुळे झाल्याचं आता समोर येत आहे. इथे संक्रमणाची लाट येण्याची शक्यता देखील या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दक्षिण चीन भागातल्या हैनान प्रांतात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या केल्या जातात. या संसर्गादरम्यान या प्रांतात अडकलेल्या पर्यटकांसाठी आता परतीच्या प्रवासाची सोय केली जाते. 1 ऑगस्टपासून कोविडच्या संख्येचा म्हणजेच रुग्णसंख्येचा अचानक वाढ झाली आहे. त्यात अचानक उद्रेक झालाय. चीनमधल्या सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या हैनानला याचा मोठा फटका बसलाय. स्थानिक अधिकाऱ्यांनी इथले निर्बंध अधिक कडक करण्याविषयीच्या सूचना दिल्यात. त्याचबरोबर शहरभरात अशाच पद्धतीच्या चाचण्या सुरू करण्याची देखील सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2022ला हैनान प्रांतात 494 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, ज्यात लक्षण विरहित रुग्णांना विलगीकरणात त्यानंतर ठेवण्यात आलं. न्यूयॉर्क राज्य आणि न्यूयॉर्क शहराविषयीची माहिती आता आपण बघतो. इथल्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार इथल्या रोगनियंत्रण आणि प्रतिबंधन केंद्राला अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या शहरात असलेली म्हणजे सांडपाण्याच्या नमुन्यांमधून पोलिओ व्हायरस सापडलाय. रॉकलँड भागामधल्या 21 जुलैला अर्धांगवायूचा पोलिओचा एक रुग्ण आढळला होता. इथे असलेल्या सांडपाण्याच्या नमुन्यामध्ये हे विषाणू आढळल्याचं त्यांनी सांगितलंय. या पाण्याचं जेव्हा सर्वेक्षण करण्यात आलं त्यामध्ये जून आणि जुलै महिन्यात त्यातले हे नमुने देखील तपासण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 6 नमुने यात पॉझिटिव्ह आढळलेत. पोलिओ व्हायरसमुळे होणारा अपंग किंवा जीवघेणी आपत्ती ओढावू शकते आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीत ह्याचा प्रसार होऊ शकतो का याचा देखील आता शोध घेतला जातोय. एखाद्या व्यक्तीच्या पाठीच्या कण्यामध्येपर्यंत देखील हा विषाणू पोहोचू शकतो, संक्रमित करू शकतो आणि त्यामुळे पक्षाघात देखील येऊ शकतो अशी माहिती कळतेय. हवाई भागातल्या मोठ्या बेटांवर जंगलभरामध्ये मोठ्या प्रमाणावर वणव्याचं लोण पसरलं होतं. अग्निशमन दलानं मौना लुआ आणि मौना किया ज्वालामुखी दरम्यान ग्रामीण भागात म्हणजे इथल्या भागामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात आग पसरली होती तो आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. फाल्कन 19 या क्षेपणास्त्रानं शुक्रवारी दुपारी कॅलिफोर्नियामधून वॅन्सबर्ग स्पेस फोर्स बेसमधून 46 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केले. यापूर्वी क्रू 1 आणि क्रू 2 त्याचबरोबर SXM-8, CRS-23, IXP, ट्रान्सपोर्टर 4, ट्रान्सपोर्टर 5, ग्लोबल स्टार FM-15 आणि एक स्टारलिंक मिशन देखील त्यांनी लॉन्च केलं होतं.